यानंतर बातमी छत्रपती संभाजीनगर मधली। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेवरून मोठं रणकंदन माजलेलं आहे। महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्यांसह एमआयएमच्या तब्बल 14 नगरसेवक आणि त्यांच्या पतींवर गुन्हे दाखल करण्यात आले। सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका महापालिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। बघूया त्याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज भागात महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे। ही मोहीम सुरू असताना प्रचंड गोंधळ झाला। विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर आणि त्यांच्या समर्थकांनी पालिकेच्या पथकाला अक्षरशः पिटाळून लावलं। हातगाडी चालकांनी एका दाम्पत्याला मारहाण केली होती। त्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला होता। अनेक ठिकाणी महापालिकेच्या पथकाला एमआयएम नगरसेवकांनी हाकलून लावलं। त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार महापालिकेने केली आहे, तर एमआयएमने पण हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। मी आमच्या सर्व टीम्सला सांगितलेलं आहे, माननीय आयुक्त महोदयांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की अशा प्रकारे शासकीय कामात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशन करण्यात येईल, त्यांची प्रोसेस सुरू करण्यात येईल, 353 दाखल करण्यात येईल। या ठिकाणी कुठल्याही दबावाला महानगरपालिका प्रशासन हे बळी पडणार नाहीये, हे मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो। कोणालाही काही धक्काबुक्की केले नाही, कोणालाही अपशब्द सांगितले नाही। आम्ही 10 व्हिडिओ तुम्हाला असं सांगतो असं दाखवू शकतो ज्यामध्ये मी अधिकाऱ्याला हात जोडून विनंती करत होतो, पण कॉर्पोरेशन या पोलीस अशा काही व्हिडिओ दाखवू शकत नाही की मी कोणी अधिकारीसोबत गैरव्यवहार केला या त्यांना अपशब्द सांगितले, असं कुठलेही आम्ही काही केलेले नाही। दरम्यान महापालिकेचे काय आरोप आहेत पाहूया। महिला उपायुक्ताला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली। महानगरपालिका तुमच्या बापाची जहागिरी नाही अशा शब्दांमध्ये पथकाला दमदाटी केली। जेसीबी आणि ट्रकला बळजबरीनं रोखून धरलं। हातगाडी चालकांना पुन्हा अतिक्रमण करण्यासाठी भडकावलं। शहरातील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून पालकमंत्री संजय शिरसाटही आता आक्रमक झालेत। कोणी अतिक्रमणाचं समर्थन करत असेल तर त्यांच्यावर कारवाई अटळ आहे, असा इशारा शिरसाट यांनी दिलाय। अन्याय कसला आला? अतिक्रमण काढायला गेलं त्या टायमाला नगरसेवक कोणत्याही पक्षाचा जरी असला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हे नियम आहे। उद्या जर आमच्या पक्षाचे नगरसेवक जरी गेले असते तर त्यांच्यावरही कारवाई झाली असती। म्हणून अतिक्रमणाच्या आड जो कोणी येईल, जो ज्या पक्षाचा असेल त्याच्यावर कारवाई ही केलीच जाईल आणि त्याच्यासाठी आयुक्ताला आमचा पूर्ण पाठिंबा असेल। अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून एकीकडे प्रशासनानं कडक पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे हे प्रकरण राजकीय वळण घेताना दिसतंय। अतिक्रमण रोखल्यामुळे आता या नगरसेवकांचं सदस्यत्व धोक्यात येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।